येस, मेकअपमध्ये केमिकल्स असतात. कमी प्रोडक्ट्स वापरून पण मेकअप करता येऊ शकतो का? तुम्ही स्वतः आधी मेकअप किती लावलाय, तुमचं प्रोफेशन काय आहे, नॅचरल ग्रोथ, त्यांचा नॅचरल शेप, कोणते प्रोडक्ट्स तुम्ही पण सजेस्ट कराल आणि कुठले नाही वापरले पाहिजेत? ते जे प्रॉडक्ट्स आहेत ते तुमच्या स्किनवर कसं रिॲक्ट करणार आहेत हे तुम्हाला माहिती नाहीये. तर आय मेकअप करत असताना कोणती काळजी घ्यावी? हे मी नाही करू शकत. तर मी मुलींना कायम सांगते, मी मॅजिशियन नाहीये. तर कुठल्या गोष्टी जाणीवपूर्वक टाळल्या जातात हेअर करत असताना सुद्धा? पण इथे त्या माणसाला मेकअप करायचा आहे, तुमचा मेकअप दाखवायचा नाहीये. तिला असं म्हणून नाही चालणार आहे टाकू मेकअप केला तर रडू नका. त्याच्यामुळे नखं पिवळी पडणं. 90% मेकअप आर्टिस्ट या गोष्टी पाळत नाहीत. तर यासोबत आणखी कुठल्या गोष्टी आहेत त्या जाणीवपूर्वक दुर्लक्षित केल्या गेल्या? नमस्कार मंडळी, मी सुप्रिया पोवार. मराठीपणाचा गंध जपणाऱ्या आपल्या या मराठी चॅनलवर अमल तासवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्या गप्पांचा विषय तसा खास आहे. तसं पाहायला गेलं तर ट्रेंडिंग मधला हा विषय असं म्हटलात तरी चालेल, कारण या विषयातले बरेचसे गैरसमज किंवा त्याबद्दलचे जी प्रश्न आहेत ते आजही अनुत्तरित आहेत. असा हा विषय म्हणजे मेकअप आर्टिस्ट आणि त्यामधलं करिअर. हा विषय ट्रेंडिंग मध्ये आहे असं म्हणण्याचं माझं कारण हे की आजच्या बऱ्याच महिलांना, मुलींना मेकअपचा कोर्स करणं किंवा मेकअप शिकून घेणं म्हणजे असं वाटते की ती करते ना, मग मलाही करायचंय. किंवा मेकअप करणं हे चुकीचं नाहीये किंवा यामध्ये करिअर करणं हा विचार तुमच्या मनात येणं हे चुकीचं अजिबातच नाहीये. पण ते करत असताना कुठल्या गोष्टींचा विचार केला पाहिजे आणि कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजेत, या सगळ्या गोष्टींचा आपण सारासार विचार किंवा या सगळ्या गोष्टींबद्दलची मन मोकळेपणाने गप्पा आज आपण मारणार आहोत. आणि या गप्पांसाठी आज आपल्या सोबत आहेत अमृता तिळवे, ज्या खास पुण्याहून कोल्हापूरला आलेत या गप्पांसाठी. आणि ह्याचं कारण म्हणजे काही महिन्यांपूर्वी आमचं छबीच्या माध्यमातून स्मिता तांबेंसोबतचं एक शूट तुम्ही पाहिलं असेल. तर या शूटच्या निमित्ताने अमृताताईंची माझी ओळख झाली. स्मिताताईंचा पूर्ण मेकअप त्यांनी केला होता आणि या शूट दरम्यान मेकअप इंडस्ट्रीबद्दल, मेकअपबद्दल बऱ्याच टर्म्स किंवा कन्सेप्ट त्यांनी सांगितल्या मला आणि त्या मला इतक्या जेन्युइन वाटल्या आणि त्याच तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा माझा अट्टहास होता. अमृताताईंनी मला पहिल्यांदाच सांगितलं होतं की मी सोशल मीडियावर ऍक्टिव्ह नाहीये, मी या क्षेत्रात खूप वर्ष काम करतेय, पण माझी जी विजन आहे किंवा ऍज अ मेकअप आर्टिस्ट म्हणून मी स्वतःला रिप्रेझेंट करत असताना माझे विचार बाकी मेकअप आर्टिस्ट सारखे नाहीयेत. त्याच्यामुळे कदाचित माझे विचार लोकांना पटणार नाहीत. पण ते जेव्हा मी ऐकले तेव्हा ते मला खूप जेन्युइन वाटले आणि ह्या कन्सेप्ट, हे सगळे विचार नवीन येणाऱ्या मेकअप आर्टिस्टना किंवा नवीन जर कोण शिकणार असेल अशांना खूप कामी येईल असं मला जेन्युइनली वाटलं. म्हणून मी हट्टानं त्यांना पुण्याहून कोल्हापूरला बोलवलंय. तर तेवढ्यासाठी खास तुम्ही इथपर्यंत आलात तर मला खूप छान वाटतंय आणि मला खात्री आणि या गोष्टीचं अजिबात मला असं वाटणार नाहीये की हा विषय घेऊन आपण का बोलतोय. कारण तुमचं त्या शूटच्या दरम्यानच असं नाही, जेव्हा मी पहिला प्रश्न यांना विचारला होता ना स्मिताताईंच्या शूटच्या वेळेला की मला तुमचं काम दाखवाल का, तर त्यांनी मला त्यांचं इंस्टाग्राम पेज पाठवलं होतं आणि तर मी त्यांना हेही विचारलं होतं की मला बिफोर किंवा आफ्टर लुक्स वाले जरा फोटोज शेअर करा. तेव्हा त्यांनी मला एक मेसेज केला, तो मला इतका हिट झाला ना, तर तो मेसेज काय आहे हे मी तुम्हाला वाचूनच दाखवते. आणि मी काही न विचार करता त्यांना लगेच फायनल केलं की नाही, तुम्हीच करणार आहात त्यांचा मेकअप. तर मी त्यांना विचारलं होतं की कॅन यू प्लीज शेअर द फोटोज ऑफ द ब्राइड्स वगैरे, असं तुमच्या कामाचे फोटो शेअर करा. तर त्यांनी मला सांगितलं होतं की मोस्टली आय हॅवंट ड्रॉप बिफोर अँड आफ्टर पिक्स ऑन प्रोफाईल ॲज आय डोंट बिलीव्ह टू टेक अ व्हल्नरेबल पिक्चर्स अँड देन ग्लॉरिफाय माय वर्क. हे जे वाचलं ना त्यावेळेला मला कळलं की मेकअप आर्टिस्ट ही एक कला आहे आणि आता जो काही ट्रेंड चालू आहे की सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं काम दाखवणं, बिफोर आणि आफ्टर लुक्सचे फोटो शेअर करणं आणि त्यात माझी कला बघा कशी वेगळी आहे हे दाखवणं, या सगळ्या जगात मला हे वाक्य किंवा ह्यांचा हा मेसेज फार भिडला आणि म्हणूनच मी ठरवलं की हे सगळ्या गप्पा किंवा यांचे जे विचार आहेत ते अमलताच्या माध्यमातून तुमच्यासमोर घेऊन यायचे. तर गप्पांना आपण सुरुवात करणार आहोतच. तर त्याआधी मला एका गोष्टीबद्दल जरासं क्युरिओसिटी आहे. तुम्ही बाय प्रोफेशन इंटिरियर डिझायनर आहात. हो. तर हे मेकअप आर्टिस्ट म्हणून कधीपासून चालू केलं काम? मेकअप आर्टिस्ट म्हणून मी गेल्या 10-15 वर्षापासून काम करते आणि सायमल्टेनियसली मी इंटिरियर डिझायनिंग म्हणून पण काम करते. तर ह्या दोन्ही ना कला क्षेत्रातल्याच गोष्टी आहेत, म्हणजे हे आर्टिस्टच काम आहे. सो ज्याप्रमाणे लोकांच्या घरात जाऊन त्यांचं स्वप्न साकार करणं किंवा त्यांच्यासाठी त्यांच्या आवडीच्या गोष्टी करणं,
तर मेकअपमध्ये ही पण खूप सिमिलॅरिटी आहे अगदी. की त्या ब्राईडला तिच्या त्या दिवसासाठी तयार करणं किंवा एखाद्या इम्पॉर्टंट इव्हेंटसाठी त्या मुलीला तयार करणं, तर याच्यात खूप सिमिलॅरिटीज आहेत आणि म्हणून मी मे बी त्याच्याकडे वळले. आणि माझी आई स्वतः नाटकात काम करायची, कमर्शियल नाटकात. तर मी खूप लहानपणापासून मेकअप जवळनं बघत आली आहे, त्याच्यामुळे मेकअप हा माझा कायम आवडीचा विषय होता. ओके, पण हे साधारण 10 वर्षापासून तुम्ही काम चालू हो. करताय. तर पहिला मेकअपचा एक्सपिरियन्स किंवा कधी तुम्हाला असं फर्म वाटलं की नाही मला हे बाय डिफॉल्ट माझ्यामध्ये आहे, जरी तुम्ही आता म्हणालात की आईच्या कामातून मला या गोष्टीचा गंध आला, तरी सुद्धा मी ह्याच्यात काहीतरी फ्रुटफुल करू शकते, किंवा एखादी पहिली ब्राईड किंवा हे केल्यानंतर तुम्हाला जास्त वाटलं की मला याच्यात काय वेगळं काहीतरी करायचं, तर तो क्षण कुठला होता? मी जेव्हा इंटिरियर डिझायनिंगचं कम्प्लीट केलं आणि सायमल्टेनियसली माझं लग्न झालं, तर माझ्या खूप आधीपासून डोक्यात होतं की मला मेकअप करायचा आहे. पण घरच्यांचं कायम असं म्हणणं होतं की जे गोष्ट तुला करायची आहे ना त्याचं प्रोफेशनल शिक्षण म्हणजे व्यवस्थित, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मेकअप आर्टिस्ट होण्यासाठी ना मला असं वाटतं कॉस्मॅटॉलॉजीचं नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे फक्त मेकअप शिकणं हे एक गोष्ट नाहीये, तर त्याच्या मागे शास्त्र आहे, ते तुम्ही आधी शिकला पाहिजेत. सो माझ्या घरच्यांचं खूप आधीपासून म्हणणं होतं की तो एक 6 महिन्यांचा पार्लरचा कोर्स करून तू मेकअप करशील तर ते आम्हाला चालणार नाहीये, तू त्याच्यातलं प्रोफेशनल शिक्षण घे आणि मग तू कर. तर त्याप्रमाणे इंटिरियरचं झाल्यानंतर मी माझ्या नवऱ्याला विचारलं की अरे बाबा मला ह्याच्यात खूप आहे इंटरेस्ट, आणि समहाऊ तो पण तसाच निघाला. त्यांनी सेम मला ऍडवाइस केलं की तू ह्याच्यातलं प्रोफेशनल शिक्षण घे आणि मग तू मेकअप आर्टिस्ट म्हणून काम कर. तर मग मी VLCCचा कॉस्मॅटॉलॉजीचा कोर्स केला. दो मला माहिती होतं की मी कधी फेशियल, पेडिक्युअर, मॅनिक्युअर या गोष्टी करणार नाहीये. मी माझं स्वतःचं सलोन टाकलं किंवा माझा मेकअप स्टुडिओ टाकला, तरी सुद्धा काय गोष्टी चुकीच्या आहेत आणि काय गोष्टी बरोबर आहेत हे माहिती असण्यासाठी आपल्याला त्या आधी येणं गरजेचं आहे. अगदी त्या मला शिकणं गरजेचं आहे की कोणीतरी चुकीचं करतंय किंवा ही गोष्ट चुकीची आहे किंवा त्याचं बरोबर काय आहे हे जाणण्यासाठी मला त्याचं नॉलेज गरजेचं होतं. म्हणून मी PG डिप्लोमा VLCC मधनं केला. सायमल्टेनियसली मी वेगवेगळ्या मेकअप आर्टिस्टकडनं मेकअपच्या वेगवेगळ्या पद्धती किंवा प्रॉडक्ट्स कसे वापरायचे किंवा वेगवेगळे काय टेक्निक्स आहेत त्या मी शिकत होते. पण हे करताना मला सारखं जाणवत होतं की आपल्याकडे मेकअप म्हणजे फक्त काय म्हणतात दाखवणं किंवा मला किती चांगला येतोय किंवा मी काय वेगळं करू शकते हे प्रत्येक मेकअप आर्टिस्ट कडनं येतंय, किंवा आहे म्हणून ट्रेंड फॉलो करणं, ह्या गोष्टी मला जाणवत होत्या आणि मला ते सारखं वाटत होतं की हे मी नाही करू शकत, हे मला जमणार नाही. पण मग आता ह्या इंडस्ट्रीमध्ये मला राहायचंय आणि हे मी करणार नाही, हे मला चालणार नाही, असं करू शकणार नाही, तर मग मी काय करेन? तर मला चॉईस करायला 2 गोष्टी होत्या. एक तर मी तो सेम ट्रेंड फॉलो करायचा आणि बाकीच्या मेकअप आर्टिस्ट करतात तशाच गोष्टी करायच्या. अदरवाईज मी माझं स्वतःचं ऐकणार, मी माझे काही प्रिन्सिपल्स आहेत ते फॉलो करणार आणि मला हवाय तसा करणार. तर मी त्या टेक्निक्स किंवा ते प्रॉडक्ट्स वापरायची पद्धत, वेगवेगळे प्रॉडक्ट्स हे सगळं मी त्या मेकअप आर्टिस्टकडनं शिकले. पण मी ठरवलं की नाही, माझ्या ज्या कन्सेप्ट आहेत तेच मी फॉलो करणार. जसं आपण मगाशी बोललो तसं मला ते बिफोर आफ्टर पिक्चर शेअर करणं हे अजिबात आवडत नाही, किंवा मेकअपचं लेअरिंग करणं, किंवा आता आपण कधीतरी बोलत होतो या इंटरव्ह्यूच्या आधीच आपलं बोलणं झालं होतं की हल्ली जे असतं ना की ब्लशर, फुल ऑफ चिक्स ब्लशर लावणं आणि हे, तर ते काय असतं तुम्ही आधी शिकलेलं नसतं, आधी तुमचं अॅनाटॉमी हे या विषयाचे शिक्षण झालेलं नसतं, तुम्ही कुठेतरी बघता तेच तुम्ही अप्लाय करायला जाता. सो तुम्हाला त्यांचं फेस स्ट्रक्चर, प्रत्येकाचं रचना कशी आहे चेहऱ्याची, तुम्ही कुठल्या फंक्शनला जाताय, तुमचे त्याच्याबरोबरचे कपडे काय आहेत, तुम्ही स्वतः आधी मेकअप किती लावलाय, तुमचं प्रोफेशन काय आहे, ह्या गोष्टी जाणून घेणं पण खूप महत्वाचं आहे. म्हणजे एखादी ब्राईड आहे, ब्राईड खूप मॉडर्न असते, ब्राईड कुठेतरी लंडनला शिकून आलेली असते, तिने खूप व्हिडिओ बघितलेला असतात, पण तिची आई असंच कुठेतरी कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात राहत असते. तर तिला तो कन्सेप्ट नसतो किंवा तिने तो मेकअप कॅरी केलेला नसतो. पण मग तुम्ही उद्या म्हणलात की आईला पण तो ट्रेंडिंग मेकअप करा, तर नाही, त्या आईला ते कॅरी नाही करता येत. सो त्या आईशी, त्या आईच्या पर्सनॅलिटीशी, तिचे त्यावेळेचे इमोशन, कारण आई रडणार आहे, मी तिला असं म्हणून नाही चालणार आहे काकू मेकअप केला आता रडू नका. सो अशा ज्या काही गोष्टी आहेत ना, तर या मेकअप बरोबर ह्या बघणं पण खूप महत्वाचं आहे. फक्त ट्रेंड आहे म्हणून तुम्ही करताय, तुम्ही ट्रेंड आहे म्हणून तुम्ही आयलॅशेस लावताय, ट्रेंड आहे म्हणून तुम्ही लेन्स लावताय, तर ह्या गोष्टी ट्रेंड सोडून त्या माणसाच्या व्यक्तिमत्वाशी किती जातायत,
तुम्ही कुठे मेकअप करता, कुठल्या जागचा तो मेकअप आहे, हे सगळं बघून करावं करणं गरजेचं असं मला खूप होतं. म्हणून मग मी ठरवलं की ह्याच्यात मी शिक्षण घेऊन मला हव्यात त्या गोष्टीच मी करत राहीन. मे बी आपण बोललो तसं फॉलोअर्स कमी असतील, मे बी वर्षातनं मी कमी मेकअप करेन, पण मी मला जसं योग्य वाटतंय तसंच ऑथेंटिसिटी मी जपेन. करेन. हे गप्पा अशा चालू राहणारच आहेत, पण मला एक गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते की या गप्पांमध्ये आम्ही कोणत्याही मेकअप आर्टिस्टना किंवा नवीन शिकू इच्छिणाऱ्या कुठल्याही मुलीला, महिलांना असं अजिबात निगेटिव्हिटी देत नाही आहोत. फक्त मेकअप आर्टिस्ट ऍज अ करिअर म्हणून तुम्ही निवडत असताना कोणत्या गोष्टी करू नये किंवा टाळल्या पाहिजेत याचा फक्त एक अमृताताईंचा जो अभ्यास आहे त्या अभ्यासाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. त्याच्यामुळे कृपया ही निगेटिव्हिटी अजिबात मनात ठेवू नका. आणि सगळ्यात महत्वाचं की आता मेकअप आर्टिस्ट हे करिअर म्हणून खूप छान पद्धतीने एक्सपांड होतंय. याचाच अर्थ करिअर ऑपॉर्च्युनिटीज खूप जास्त आहेत. म्हणजे कोल्हापूर सारख्या शहरांमध्ये सुद्धा बरेच शूट होत असतात मालिकांचे, चित्रपटांचे. त्यावेळी तिथे सुद्धा मेकअप आर्टिस्टची गरज असते. तेच नव्हे तर बऱ्याच ब्रँड्स कोलॅबोरेशन्स मध्ये सुद्धा आपल्याला मेकअप आर्टिस्ट लागत असतात. पण ऍज अ मेकअप आर्टिस्ट म्हणून तुम्ही स्वतःला घडवत असताना काय करू नये या संदर्भातल्या आपल्या या चर्चा आहेत. तर अमृताताईंना मला पुढचा हा प्रश्न विचारायचा आहे की हल्ली अगदी मी मगाशी म्हणाले तसं ते 15 दिवस ते अगदी 6 महिन्यापर्यंतचे मेकअपचे कोर्सेस आहेत. तर मला खरंच खूप प्रश्न पडतो की 15 दिवसांच्या मेकअप कोर्सेसमध्ये एवढा मेकअप शिकता येतो? कसं आहे, मेकअप म्हटलं ना की प्रॅक्टिस ही खूप गरजेची गोष्ट आहे. सो आता तुम्ही मला वाटतं 15 दिवस पण तुम्ही खूप सांगितलेत. वन डे चे Workshops. वर्कशॉप्स असतात ते करून मुली मेकअप करायला निघतात. तर मी मला माझ्या पेरेंट्सनी जसा सल्ला दिला तसाच मी प्रेमाने सल्ला देईन की मुलींनो ह्याच्यातलं व्यवस्थित प्रोफेशनल शिक्षण घ्या, त्याची प्रॅक्टिस करा आणि मगच ह्याच्यात उतरा. कारण अर्धवट ज्ञानाने किंवा थोड्याशा चुकीच्या ज्ञानाने तुम्ही जर का ह्याच्यात उतरलात ना तर तुमचं करिअर तर हॅम्पर होतच, पण समोरच्या क्लायंटला पण त्याच्या गोष्टी भोगायला लागतात. आणि हे मी खूप वेळेला बघितलंय. म्हणजे नॉलेज नसताना काय होतं, तुम्ही फक्त 1 दिवसाचा करता आणि ज्या वेळेला हे 1 दिवसाचे मेकअप कोर्स असतात किंवा मेकअप क्लासेस असतात त्यावेळेला ते मॉडेल्स घेऊन मेकअप करतात. आणि त्या मॉडेल्सचं जनरली फेशियल अॅनाटॉमी छान असते, सरळ नाक असतं, गोरी गोमटी असते. मग तुम्ही तेच बघून जर तुमच्या ब्राईडवर करायला गेलात, आणि नॉर्मली जनरली सगळी लोक अशी नसतात, देवानी प्रत्येकाला वेगळं घडवलंय, जे काही घडवलंय ते छानच घडवलंय. तर तुम्हाला त्यांच्या फेशियल जे काही फीचर्स आहेत ना ते तुम्हाला एनहान्स करायचे असतात. त्याच्यामुळे त्याचा अभ्यास होणं खूप गरजेचं असतो. मी कुठेतरी एक आलिया भटला बघितलंय आणि त्या आलिया भटच मी तुमच्यावर करणार आहे, तर असं करून चालत नाही. त्याच्यामुळे मेकअप जेव्हा तुम्ही शिकता ना तेव्हा त्याची प्रॅक्टिस हा खूप मोठा पार्ट आहे आणि हा समहाऊ मिस होतो मुलींकडनं. म्हणजे मी आज मेकअप शिकले 15 दिवसाचा आणि 16व्या दिवशी मी ऑर्डर घेऊन मी चालले. ही जी गोष्ट आहे ना ही तुमच्या स्वतःच्या करिअरला आणि क्लायंटला दोन्हीला घातक आहे खूप. मेकअप शिकल्यानंतर त्याच्याबरोबर काही प्रोफेशनल गोष्टी आपण शिकायला हव्यात. तर प्रोफेशनलिझम जो आहे तो सुद्धा हल्ली दिसत नाही. म्हणजे वेळ न पाळणे, प्रोडक्ट्स चांगले न वापरणे. मी महाग आणि स्वस्त म्हणत नाहीये, पण बऱ्याच लोक एक्सपायरी डेट्स न बघणे, त्याची हायजिनिकता न जपणे, मेकअपचा किटची हायजिनिकता न जपणे, अशा गोष्टी ज्या होतात ना तर ह्या एक मेकअपचाच पार्ट आहे आणि त्या तशाच शिकल्या पाहिजेत. काय होतं, मुलींना वाटतं की नाही मला मेकअप येतो, मी एक 4 चांगली प्रोडक्ट्स आणली आणि काय बघून तर करायचंय, मला तर माहिती आधी स्किन प्रेप करायचंय, प्रायमर लावायचंय, करेक्शन करायचंय आणि झाला मेकअप. तर ह्या नुसत्या अशा स्टेप्स फॉलो नाही करायच्या. त्याच्यामागे कलर थेरी आहे, आपण बोललो तसं फेशियल अॅनाटॉमी आहे त्याच्यामागे. सो इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ सायन्स आणि तुमची कला, असं दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे आणि हे सगळं तुम्हाला प्रॅक्टिसनीच येणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही 1 दिवसाचे 15 दिवसाचे मेकअप करून ह्या गोष्टी नाही करू शकत. आपण बोललो तसं तुम्ही कुणाकडनं कोर्स करताय हेही तेवढंच महत्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला शिकवणारा व्यक्ती, बाई असो पुरुष असो, तो त्याचं नॉलेज काय आहे, त्यांनी कुठून शिकलंय किंवा त्याचं काम बघणं हे तेवढंच महत्वाचं आहे. बऱ्याच वेळेला काय होतं, मुली इंस्टाग्रामचे पेज बघतात आणि मेकअप शिकायला जातात. तर मी इन्सिस्ट करेन तुम्हाला की त्यांचे क्लायंट गाठा, त्यांचे क्लायंटचे ऍक्च्युअल तुम्ही फोटोग्राफ्स आणि हे बघा. कारण हल्ली काय झालंय,
विदाऊट एडिटिंग ना कोणी पोस्टच देतच करत नाही. नाहीत फोटो. म्हणजे मी माझे स्वतः 1-2 मॉडेलचे जेव्हा मी केले होते ना, तेव्हा मी त्याला म्हटलं होतं मला हे अनएडिटेड, तो म्हणला मी तुम्हाला रॉ देतो. म्हटलं अरे मला रॉच हवेत. म्हणजे जे फोटो काढणार आहेत, तो म्हणला नाही नाही तुमच्या लक्षात येत नाही, रॉ बघा तुम्ही, मी एडिट करून देतो. म्हणलं अरे तुझ्या लक्षात येत नाहीये, कारण मला एडिटेड फोटो लावायचे नाहीये, जे रॉ आहेत तेच मी फोटो लावणार आहे. त्याच्यामुळे अनएडिटेड फोटोच नाही, त्याच्यामुळे इतक्या अनरिअलिस्टिक क्लायंटच्या पण अपेक्षा असतात. बरोबर. तर मेकअप आर्टिस्टनी हे त्यांना सांगणं गरजेचं आहे की आम्ही मॅजिशियन नाहीये, नाही, अगदी रियालिटी काय आहे ते सांगणं गरजेचं आहे. आणि हे सांगायला ना मेकअप आर्टिस्ट स्वतः रेडी व्हायला पाहिजे. म्हणजे मी कुठेतरी कन्व्हिन्स पाहिजे की मी हे देणारे, हे मी एवढं असं देऊ शकते किंवा हे एवढं असंच होतं. मीच असे फोटो बघितलेले असतात, मीच अशा कोणाकडनं तरी शिकलेले असते की ते बरोबर. रियालिटीच्या जवळ नसतात. त्यामुळे मग मी त्या क्लायंटला नाही कन्व्हिन्स करू बरोबर. शकत. अगदी. सो ह्या गोष्टी बघणं खूप Practice सगळ्यात गरजेच्या आहेत, महत्त्वाची खूप आहे. महत्वाची आहे अगदी. प्रॅक्टिस करणं. मग आता सपोज एखाद्या मुलीला याच्यामध्ये जेन्युअनली करिअर करायचं आहे आणि तिला जर तशा ऑथेंटिक पर्सन सोबत काम करायची किंवा शिकण्याची, त्याच्याकडे जाऊन क्लासेस करण्याची इच्छा असेल, तर ती चेकलिस्ट कशी असावी किंवा काय पाहून त्यांनी तिथे जावं असं वाटतं? हा, तर मी मगाशी म्हटलं तसं एक्सपिरियन्स खूप काउंट करतो. सो एक्सपिरियन्स बघायला हवाय की त्या माणसाचा या क्षेत्रातला अनुभव किती आहे. त्याच्यानंतर बेसिक कॉस्मॅटॉलॉजी किंवा ह्याचं ज्ञान त्या माणसाला आहे का, का फक्त त्या माणसाने 4 दिवसाचा कोर्स केलाय आणि तुमच्यासारखाच 15 दिवसाचा कोर्स केलाय आणि मग ते क्लासेस घेतायत, असं तर नाहीये ना, हे बघणं गरजेचं आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्याची पेजची रियालिटी पण तुम्ही चेक करा. हल्ली काय होतं, मी म्हटलं तसं एडिटेड फोटो येतात, त्याच्यामुळे त्यांनी केलेले मेकअप ऍक्च्युली कसे आहेत ना तुम्हाला कळतच नाही. आणि बरेचसे लोक, आपण मगाशी बोललो तसं, मॉडेल्स घेऊन करतात. सो रिअल कस्टमर्सवर किंवा रिअल क्लायंटवर त्यांचं काम जर का तुम्हाला बघता आलं तर ते तुम्ही करा आणि मगच तुम्ही करा. तुम्हाला ते प्रॅक्टिकल करायला देतात का. त्याच्यानंतर बरेचसे मेकअप आर्टिस्टचे हल्ली स्वतःचे इंडिव्हिज्युअल मेकअप्स आणि हे चालू असतात किंवा मोठ्या मोठ्या इव्हेंट्स करतात. तर त्या इव्हेंट्समध्ये तुम्हाला ते घेऊन जाऊन तुम्हाला त्याचं प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स तिथे मिळवून देतायत का, ह्या सगळ्याही गोष्टी मला वाटतं चेक व्हायला हव्यात. त्याच्याबरोबर हल्ली बरेचसे जेन्युअन मेकअप आर्टिस्ट आहेत, त्यांनी चालू केलंय की तुम्हाला बेसिक फोटोग्राफी नॉलेज किंवा तुम्हाला बेसिक, मी म्हटलं तसं, प्रोफेशनल एटिकेट्स आणि मॅनर्स, हे पण तुम्हाला तिथे शिकवल्या जातंय का. प्रॉडक्टचं नॉलेज तिथे मिळतंय का, टेक्निक्सचं नॉलेज मिळतंय का, का फक्त तुम्हाला स्टेप्स शिकवल्या जात आहेत. टेक्निक्स खूप महत्वाचे आहेत, कारण एखाद्या तुम्ही मेकअपला गेलात आणि एखादी गोष्ट तुम्ही विसरलात, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी आयब्रो पेन्सिल विसरले, तर मी काय करायचं ऐन वेळेला. जर तुम्हाला टेक्निक्स माहिती असतील, जर तुम्हाला छोटे छोटे प्रॉडक्टचं नॉलेज असेल, तर तुम्ही या गोष्टी करू शकता त्यावेळेला. बरोबर. पण जर तुम्ही फक्त स्टेप्स बघितल्यात तर तुम्ही गडबडणार, अरे माझ्याकडे आता आयब्रो पेन्सिल नाहीये, आयब्रो पॅलेट नाही, आता मी काय करू. पण जर तुम्हाला टेक्निक्स माहिती असतील, योग्य टेक्निक्स माहिती असतील, प्रॉडक्टची छान माहिती असेल, तर तुम्ही त्या गोष्टी त्यावेळेला करू शकता. सो मेकअप आर्टिस्ट निवडताना हे बघणं खूप गरजेचं आहे. कोणते प्रोडक्ट्स तुम्ही पण सजेस्ट कराल आणि कुठले नाही वापरले पाहिजेत? आता कसं आहे, मेकअपच्या प्रॉडक्ट्सचं ना शेल्फ लाईफ लागतं, म्हणजे 6 महिने, वर्षभर, 2 वर्ष त्याची एक्सपायरी डेट असते. त्याच्यामुळे येस, मेकअपमध्ये केमिकल्स असतात. पण आता असे खूप सारे ब्रँड झालेत, लोकल ब्रँड झालेत, पुणे बेस्ड, मुंबई बेस्ड, असे खूप सारे आपण काय म्हणतो छोटे छोटे कॉस्मॅटिक केमिस्ट्री जे आहे ते शिकून बायका प्रॉडक्ट्स घरी बनवतात. तर त्याचे जे बेस असतात ना, ते बऱ्यापैकी गाईचं तूप आणि किंवा कुठले नॅचरल ऑइल्स आणि अशा गोष्टींसाठी बंद करून ते बनवलेले असतात प्रॉडक्ट्स. सो ते जे प्रॉडक्ट्स आहेत ते तुम्ही जर का रेग्युलर वापरलेत, म्हणजे मला स्पेसिफिकली बर्वा या ब्रँडचं नाव घ्यायला आवडेल की मी स्वतःही वापरलेत. मी आणि बर्वाचे प्रॉडक्ट्स मी जे माझ्याकडे इंडिव्हिज्युअल मेकअप शिकायला येतात, मी असे प्रोफेशनल क्लास नाही घेत, पण मी पर्सनल ग्रूमिंगचे क्लास घेते. तर त्यावेळेला मी लेडीजला ते सजेस्ट करते की तुम्ही ते वापरा. अजून एक गोष्ट सांगायची तर, तुम्ही जर का खूप काळ रोज आठवड्यातनं 5-6 दिवस मेकअप करत असाल तर येस, इट माइट हर्ट युअर स्किन. पण जर का तुम्ही कधीतरी करणार असाल आणि तो मेकअप केल्यानंतर तुम्ही 7-8 तासांनी व्यवस्थित काढणार असाल तर तो इतका हार्मफुल नाहीये. त्याच्यानंतर मी म्हटलं तसं प्रत्येक प्रॉडक्टला त्याची एक्सपायरी असते, ते बघून वापरणं
आणि झाल्यानंतर ते हायजिनिक पद्धतीने प्रॉडक्ट्स ठेवणं, या गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या आहेत. म्हणजे कॉम्पॅक्ट असेल, त्याला पाणी लागलं तर त्याच्यावर बुरशी वगैरे पण येते. सो Okay. त्या गोष्टी तुम्ही लक्ष दिल्या पाहिजेत. कारण आम्ही बऱ्याच वेळेला बघतो की मेकअप आर्टिस्ट सुद्धा मी लावताना की बोटं घालून ते प्रॉडक्ट्स काढणं किंवा खाली पडलेले ब्रश तसेच प्रॉडक्ट्सला लावून वापरणं, हे या छोट्या छोट्या गोष्टी पाळल्या ना तर ते इतकं हार्मफुल नाहीये. बरोबर. आता या एटिकेट्स Basic बद्दल काळजी आपण घेऊन. बोललो, त्याच्यावरून मला एक गोष्ट आठवली की मी आतापर्यंत पाहिलेले 90% मेकअप आर्टिस्ट या गोष्टी पाळत नाहीत. म्हणजे तुम्ही मगाशी सांगितलं तसं ते कंगवा डोक्यात हे करणं, सेफ्टी पिन्स तोंडात घालून त्यांना साड्यांना लावणं. याच्यासोबत सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे फार कमी लोक आहेत, मग ते शिकवणारे असतील किंवा मेकअप करणारे असतील, मास्क अजिबातच वापरत नाहीयेत. तर ते इतक्या तुम्ही जवळ असता त्या मेकअप करत असताना ही गोष्ट बऱ्यापैकी नेग्लेक्ट केली जाते आणि या गोष्टीचा सारासार विचार कुठेच केला जात नाही. तर मला असं वाटतं की ही गोष्ट ऍज अ मेकअप आर्टिस्ट तुम्ही टीचर असाल किंवा शिकवत असाल, ती गोष्ट सांगितली पाहिजे. कारण मला वाटतं, मला असं कुठल्या मेकअप आर्टिस्टला असं काही बोलायचं नाहीये, पण सगळ्यात महत्वाचा एटिकेट तो आहे की मास्क लावून तुम्ही त्या लोकांच्या समोर जात जा. तर यासोबत आणखी कुठल्या गोष्टी आहेत त्या जाणीवपूर्वक दुर्लक्षित केल्या गेल्यात? मगाशी आपण थोडंसं याच्याबद्दल बोललो की वेळ न पाळणं, मेकअपला जाताना वेळ न पाळणं किंवा खूप साऱ्या गोष्टी ग्रँटेड धरणं, त्यांच्या जागेबद्दल म्हणजे कुठे मेकअप करणार आहे, कशासाठी मेकअप हवाय, तुम्हाला बघून जर का मला मेकअप करायचा असेल तर मी असं नाही करणार आहे. मी तुम्हाला विचारणार तुम्ही काय करता, तुमचं प्रोफेशन काय आहे, तुम्ही कशासाठी मेकअप करताय. अगदी. आणि उद्या जर का तुम्ही मला दाखवलं की हा आहे आणि हा दीपिका पदुकोणचा एक मेकअप आहे जो मला करायचा आहे, तर मी आधी तुम्हाला विचारेन तुम्ही हा कशासाठी करताय. घरात मुंज असेल तर मी दीपिका पदुकोणचे कोहलाईज नाही तुम्हाला करू नाही शकत. करू शकत. सो ह्या गोष्टी आहेत की ज्या कन्सिडरच केल्या जात नाहीत. बरोबर. जनरल मेकअप करायचा एक माणूस दिला, माझ्याकडे हे प्रॉडक्ट दिलेत आणि आता मी मेकअप करणार आहे, अशा पद्धतीने तो मेकअप केला जातो. आणि त्या मेकअप जेव्हा तो स्टार्ट होतो तेव्हा तुम्ही म्हटलात तसं स्वतःचे कपडे, स्वतःचं पर्सनल हायजीन म्हणजे ज्याला आपण बॉडी ओडर्स म्हणू, त्याच्याकडे अजिबात लक्ष दिल्या जात नाही. बरोबर. मला मान्य आहे की मेकअप आर्टिस्टला पण हल्ली खूप कामं असतात. म्हणजे बॅक टू बॅक मेकअप घेणं हे एक काम झालंय. म्हणजे सकाळी 5 वाजता एकीकडे जायचं, 10 वाजता एकीकडे जायचं. पण या सगळ्यात सुद्धा ना जेव्हा आपण एखाद्या माणसाला मेकअप करतो ना तेव्हा त्याच्यासाठी पण तो एक एक्सपिरियन्स असतो ऑल टुगेदर. फक्त मेकअप नसतो. मी तुमच्याकडे जाणं, तुमच्याशी कम्युनिकेट करणं, तुम्हाला कम्फर्टेबल करणं, तुमच्या कपड्यांबरोबर, तुमच्या प्रोफेशन बरोबर, तुमच्या त्या जागेबद्दल, तुमच्या असलेल्या फंक्शन बरोबर तो मेकअप जाणार आहे की नाही विचारणं, तुम्हाला त्या कपड्यांमध्ये, त्या आपण केलेल्या मेकअपमध्ये कम्फर्टेबल करणं, ह्या गोष्टी पण तेवढ्याच गरजेच्या आहेत. आणि ह्या करताना जर का माझ्या अंगाला वास येत असेल, माझ्या तोंडाला वास येत असेल तर तो खरंच खूप काय म्हणतात तसा आनंददायी एक्सपिरियन्स नसतो. म्हणजे माझ्या बाबतीत पण अनफॉर्च्युनेटली एकदा दोनदा असं झालंय. कुठल्याशा सलून मध्ये गेल्यानंतर आयब्रो करताना मुली येतात आणि त्या बऱ्याच वेळेला लंच टाइम नंतर येतात, तेव्हा त्यांच्या हाताला भाजीचे वास असणं किंवा खूप जवळ येतो तेव्हा आणि तो येतो आणि तेव्हा फार अनप्लेझंट असतं हे सगळं. सो ह्या गोष्टी मी आपण मगाशी म्हटलं तसं ह्या तुम्हाला एक दिवसाच्या मेकअप कोर्समध्ये नाही शिकवल्या जात. आणि ह्या गोष्टी लक्षात राहतात पण आपण ते बोलायलाच नाही एक्झॅक्टली. जात. म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की बाबा ही मेकअप आर्टिस्ट छान आहे, ही मेकअप खूप छान करते, पण हिची ही गोष्ट इतकी डेंजर आहे ना की मी परत नाही हिच्याकडे जाऊ शकत. आणि या गोष्टी बोलून नाही दाखवल्या जात. एक्झॅक्टली. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही तुमच्या शिकणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे मेकअप इतकंच वेळ पाळणं, पर्सनल हायजीन आणि तुम्ही सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळे क्लायंटशी अदबीनं बोलणं, या गोष्टी तेवढ्याच खूप महत्वाच्या आहेत. अगदी अगदी. हल्ली मुलींना असं वाटतं की खूप प्रोडक्ट्स लावले की आपण खूप छान दिसू, किंवा मागाशी तर जसं तुम्ही म्हणालात की कॉन्टॅक्ट लेन्सेस घातलं की आपला लुक वेगळा दिसतो. तर कमी प्रोडक्ट्स जितके वापरू तेवढा लुक जास्त छान वाटेल असं माझं पर्सनल ओपिनियन आहे. तर नॅचरल लुक बद्दलची तुमची कन्सेप्ट काय आहे, किंवा कमी प्रोडक्ट्स वापरून पण मेकअप करता येऊ शकतो का? हो नक्कीच. कमी प्रोडक्ट वापरून मेकअप छान करता येतो. हल्ली ना लेस इज मोर अशी खरं तर कन्सेप्ट आहे. कारण आपण खूप साऱ्या बघितलं तर खूप साऱ्या सेलिब्रिटीज म्हणजे आपण
आलिया भट घेऊ किंवा अजून कोण कियारा अडवाणी असेल, तर त्यांनी खूप कमीत कमीच मेकअप त्यांच्या सुद्धा स्वतःच्या लग्नांमध्ये केलेला आहे. हो. सो लेस इज मोर हे खरंच सूत्र खूप चांगलं कामाला येतं. आणि जर का तुमच्या टेक्निक्स पक्क्या असतील ना, जर तुम्हाला टेक्निक्स येत असतील ना, तर मग कमी प्रॉडक्टमध्ये किंवा बेसिक प्रॉडक्ट्समध्ये पण तुम्ही खूप छान मेकअप करू शकता. मी जेव्हा पर्सनल ग्रूमिंगचे क्लास घेते ना, तेव्हा खूप साऱ्या बायकांचे प्रश्न असतात, की आम्हाला ना आमच्या फाउंडेशनच्या कलर्सच कळत नाही. कारण हल्ली ऑनलाईन शॉपिंग आपण खूप करतो, त्यामुळे तुम्हाला फाउंडेशन कळत नाही की हे माझ्या स्किन टोनला मॅच होईल की नाही. तेव्हा मी बऱ्याचशा माझ्या क्लासमध्ये ना मी कन्सिलरचा मेकअपच सगळ्यांना शिकवते, म्हणजे विदाउट फाउंडेशन, आणि जो लिटरली तुम्ही अगदी 15 मिनिटात करू शकता आणि यू आर गुड टू गो. सो हे सगळ्या टेक्निकच्याच गोष्टी आहेत, आणि ह्या एकदा तुम्ही शिकलात की नाही की मग तुम्हाला फार जास्त प्रॉडक्ट्स लावायची गरज नसते. सो त्या टेक्निक शिकणं खूप महत्वाचं आहे, आणि त्या टेक्निकसाठी तुम्हाला आपण सारखं त्याच विषयाकडे येतोय मे बी, पण फेशियल अनाटॉमी आणि तुमचे स्किनचे टाईप, कुठल्या पद्धतीचे प्रॉडक्ट्स तुम्ही वापरता, त्या प्रॉडक्ट्सची माहिती, म्हणजे काही प्रॉडक्ट्स असतात ती स्किन ऑइली स्किनला जातात, काही कॉम्बिनेशनला जातात, काही असतात ते तुम्हाला ड्यूई फिनिश देतात, काही तुम्हाला मॅट फिनिश देतात. तर आता तुम्ही ड्राय स्किनला जर का थंडीमध्ये मॅट फिनिशचं प्रॉडक्ट वापरलं, तर कोणीतरी मला सांगितलंय की डिओरचं, शार्लट टिल्बरीचं हे प्रॉडक्ट चांगलं आहे म्हणून मी जर वापरलं तर ते फसणारच आहे किंवा तिथे चूक होणारच आहे. अगदी. तर याच्यासाठी प्रॉडक्टची माहिती आणि टेक्निक्स या दोन्ही गोष्टी खूप गरजेच्या आहेत. ओके. आता सध्या ना ब्राइड्सच्या मेकअपच्या वेळेला बऱ्यापैकी ब्राइड्स डॉक्टरांकडे जातात कन्सल्टेशनसाठी, की माझं आता लग्न ठरणार आहे तर मला ते ऍक्ने वगैरे काही नको आहेत, किंवा इव्हन मेकअप आर्टिस्टकडे पण जातात की मी काय खाऊ, काय नको खाऊ. तर मला असं वाटतं की त्याचं बेसिक परत आपण तिथेच येतो की तुमचं रेग्युलर डाएट असलं पाहिजे. याहीपेक्षा सगळ्यात महत्वाचं, ऍज अ मेकअप आर्टिस्ट म्हणून आपण काम करत असताना, जसं आपण मगाशी बोललात, सांगितलं तुम्ही की तुमचं रुटीन पाळलं पाहिजे. त्याहीपेक्षा आपलं डेली रुटीन कसं असावं, स्किन बद्दल किंवा एकंदरीतच खाण्यापिण्याबद्दल हे आपल्याला माहिती आहे, पण स्किनसाठी स्पेशल एफर्ट्स घ्यायचे असतील तर ते वेगळं असं काय करावं, जेणेकरून फक्त लग्नाच्या 8 दिवस आधी आपल्याला काम करून न करता. बरोबर. तर खूप साऱ्या ब्राईड येतात आणि येस आम्हाला विचारतात की काय करू, म्हणजे त्यावेळेला मेकअप छान बसेल. म्हणजे मुलींनाही आता लक्षात यायला लागलंय की आपल्या जर का स्किनला मेकअप व्यवस्थित बसवायचं असेल ना, तर आपली स्किन पण त्याच्यासाठी प्रिपेअर व्हायला पाहिजे, तयार असणं खूप गरजेचे आहे. तर मी मुलींना कायम सांगते, मी मॅजिशियन नाहीये, म्हणजे कांडी फिरवली आणि सगळे तुमचे फ्लॉस गेले असं होऊ शकत नाही. आणि फ्लॉस सगळ्यांच्यात असतात. अनफॉर्च्युनेटली तुमच्या स्पेशल डेला तुम्हाला ते लपवायचे असतात, पण तुम्हाला जर का आतून सगळं स्किनला छान मिळालं ना, तर तुमची स्किन आपोआप तजेलदार किंवा फ्रेश आणि तुकतुकीत अशी दिसते. तर ह्याच्यासाठी आपण बोललो तसं की एक कंटिन्युअस डाएट आणि पाणी, हायड्रेशन या गोष्टी जशा आहेत ना, तशा बेसिक काही गोष्टी आहेत की क्लिन्झिंग, टोनिंग करणं. जर का तुम्ही मेकअप करत असाल, बेसिक मेकअप केला किंवा लिपस्टिक लावली आहे किंवा ब्लशर लावलंय, तर ते झोपायच्या आधी साफ करूनच झोपणं. किंवा तुमचे ब्रश, तुम्ही जे मेकअपसाठी वापरता ते ब्रश क्लीन ठेवणं. परत ते तुम्ही परत की बऱ्याच वेळेला काय होतं, मीच वापरतेय, माझ्यासाठीच वापरतेय, तर राहू देत ना, काय फरक पडतो. तर नाही, तर ते वेळोवेळी ते करणं ज्याच्यामुळे तुमच्या स्किनला रिॲक्शन येणार नाही. तुम्ही स्वतः जे प्रॉडक्ट वापरताय ते प्रॉडक्टची एक्सपायरी चेक करणं, ते प्रॉडक्ट्स बघणं, ह्या गोष्टी पण सायमल्टेनियसली इम्पॉर्टंट आहेत. सो मगाशी आपण बोलत तसं क्लिन्झिंग, टोनिंग करणं, रेग्युलर मॉइश्चरायझर वापरणं, रेग्युलर सनस्क्रीन वापरणं, ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. बऱ्याच वेळेला काय होतं माहितीये, मुली फक्त चेहऱ्यावर कॉन्सन्ट्रेट करतात आणि हात ड्राय असतात, पाय ड्राय असतात, खूप रखरखीत झालेले असतात, काळवणलेले असतात. तर ह्याच्यासाठी त्याची पण काळजी घेणं सायमल्टेनियसली, की बेसिक कुठलं तरी मॉइश्चरायझर वापरणं. आपल्याकडे काय होतं, मी खूप भारी, कोणीतरी माझं US वरनं आलंय किंवा मला आवडतं म्हणून मी खूप भारी कुठलं तरी एक मॉइश्चरायझर आहे ते मी लावतीये. त्याच्यापेक्षा तुम्ही साधं, आपल्याकडे पूर्वी अमसुलाचा दगड मिळायचा, मी अजूनही तो वापरते, माझ्या मुलीलाही तोच वापरायला लावते. तर मी पूर्ण थंडीत तोच वापरते. तर फक्त कन्सिस्टन्सी, या बाबतीत कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे.
तुम्ही बेसिक प्रॉडक्ट वापरा, पण कन्सिस्टंटली वापरा. किंवा बऱ्याच वेळेला असं होतं की माझं लग्न आहे म्हणून मी हायड्रा फेशियल, मी आता एक हायड्रा मला माहितीये म्हणून मी तेच घेते, कारण मी स्वतः फेशियल वगैरे करत नाही. तर कुठली अजून फेशियल आली आहे तर ती फेशियल ऐन वेळेला करणं, 2 महिने आधी, महिनाभर आधी, 15 दिवस आधी. तर तेही मी मुलींना सांगते की ते जे प्रॉडक्ट्स आहेत ते तुमच्या स्किनवर कसं रिॲक्ट करणार आहेत हे तुम्हाला माहिती नाहीये. सो ते फेशियल तुम्ही 6 महिने आधी, वर्षभर आधी ते करून बघा. ते तुमच्या स्किनला ते प्रॉडक्ट सूट होत आहेत का, ते कसं रिॲक्ट करतात हे तुम्ही बघा, आणि मगच तुम्ही ते आधी जे लग्नाच्या आधी जे तुमचं सलॉन सेशन असतं तेव्हा तुम्ही ते करा. अगदी. फेशियल आणि क्लीनअप ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी जरी असल्या तर कंटिन्युएशन मध्ये कुठली गोष्ट केली तर जास्त बेनिफिशियल होईल? कसं असतं, फेशियलमध्ये खूप सारे प्रकार आलेत. अगदी 4-5 हजाराच्या फेशियल पासून ते 1000 रुपयाच्या फेशियल पर्यंत. तर आता मशीनने करण्यासारखे पण खूप फेशियल आहेत. फेशियलचा कॉन्सेप्ट असा आहे, किंवा मला असा एक वाटतो की फेशियलचं जे क्रीम असतं ना त्याचे मॉलिक्युल्स खूप मोठे असतात, त्याच्यामुळे तुमच्या स्किनमध्ये ते पेनिट्रेट होत नाहीत. ऍक्च्युली ते जे क्रीम आहे ना ते ऍज अ लुब्रिकंट म्हणून काम करतं. म्हणजे जो फेशियल करतानाचा जो मसाज आहे ना तो जास्त महत्वाचा असतो. त्यामुळे तुम्ही जाऊन एकच 4-5 हजाराचं फेशियल 6 महिन्यात एकदा करण्याच्या ऐवजी तुम्ही बेसिक 1000 रुपयाचं फेशियल तुम्ही दर 1 महिन्यानी 2 महिन्यांनी करत राहिलात ना तर इट वर्क्स वंडरफुल. त्याच्यासाठी ती तुमची जी फेशियल करणारी तुमची जी ऑपरेटर आहे ना ती पण तेवढीच चांगली पाहिजे, कारण ते स्ट्रोक्स आणि मी मगाशी आपण बोललो तसं तो मसाज खूप महत्वाचा असतो. सो तो तिला प्रॉपर येणं खूप महत्वाचं आहे. प्रॉडक्ट्स आहे ना, हे प्रॉडक्ट्स फक्त माध्यम आहे. ओके. तो मसाज खूप महत्वाचा आहे. म्हणून तर हल्ली ड्राय मसाज किंवा तुम्हाला तुमचं घरी करता येणारे रोज तुम्ही उठल्यानंतर काही मसाज करू शकता. लिम्फॅटिक ड्रेनेज ज्यांनी होतं तसे काही स्ट्रोक्स तुम्ही ऑनलाईन पण खूप अवेलेबल आहेत, ते तुम्ही शिकून ते जरी तुम्ही रेग्युलर करत राहिलात ना तर मला वाटतं मग तुम्हाला असे 6 महिन्यात एकदा फेशियलची गरज नाही पडत. अगदी. आता मसाजचा विषय निघाला त्याच्यावरून एक गोष्ट आठवली. मसाजमध्ये ना फार हेवी मसाज बऱ्याच ठिकाणी केला जातो, म्हणजे अगदी ते चोळून पाय, म्हणजे फूट मसाज जरी असेल किंवा हेड मसाज असेल, त्यांना असं वाटतं की खूप जास्त दाबलं तर ते जास्त चांगला मसाज होतो. पण जो क्लायंट असतो त्याला कळत असतं की मला दुखतंय, पण त्यालाही डोक्यात ही कन्सेप्ट फिट आहे की नाही जास्त दाबलं म्हणजेच हा गुड मसाज आहे. तर नेमका मसाज कशा पद्धतीचा असतो? मसाज खूप जास्त प्रेशर देऊन केला आणि खूप जास्त वेळ केला म्हणजे तो चांगला असतो असं नाहीये. प्रत्येकाची एक टॉलरन्स लेवल आहे. मला स्वतःला खूप जास्त प्रेशरनी केलेला मसाज सुखावं वाटत नाही. म्हणजे तुम्ही म्हटलात तसं मी हेड मसाजला गेले आणि खूप जोरजोरात केलं ना तर माझं इनफॅक्ट डोकं दुखायला लागतं. सो ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की मला काय सूट होतंय. कारण कसं असतं, आपल्याकडे प्रेशर लावून खूप जोरात केलं म्हणजे त्या करणाऱ्याला खूप भारी वाटत असतं की अरे मी फुल प्रेशरनी करतोय, यांना छानच वाटणार. तर तुमचा तुम्ही टॉलरन्स लेवल असतो प्रत्येकाचा एक, आणि मला वाटतं त्यांनीच केला पाहिजे आणि त्यांनी विचारलं सुद्धा पाहिजे. एक्झॅक्टली, विचारलंही पाहिजे आणि तुम्ही सांगितलं पाहिजे. आणि मगाशी आपण बोललो तसं पूर्वी खूप बायकांना अशी कॉन्सेप्ट होती की मसाज करायला लागले फेशियल की अहो काय 40 मिनिटं अजून करा ना 1 तास, अशी एक ती हे होती. तर ते तसं नाहीये, त्याला ठराविक वेळ आहे, तो काहीतरी त्याच्या मागे काहीतरी सायन्स आहे. तेवढ्या वेळच करायचा, जास्त वेळ करून तो जास्त बेनिफिशियल नाही होणार आहे. पण कन्सिस्टन्सी काम करणार आहे. म्हणजे एक 6 महिन्यांनी जाऊन 45 मिनिटाच्या मसाजच्या ऐवजी रोज तुम्ही तुमचा जर एक 10-15 मिनिटाचा मसाज केला तर तो तुम्हाला खूप लॉंग टर्म त्याचे तुम्हाला रिझल्ट जाणवणार आहे. अगदीच. मेकअप ह्या गोष्टीला निगडीत बऱ्याचशा गोष्टी आहेत. मग त्याच्यात नेल आर्ट आलं किंवा मेनिक्युअर पेडिक्युअर आलं, तर ह्या गोष्टी करत असताना सुद्धा बऱ्याच ठिकाणी अनप्रोफेशनलिझम दिसतो. रॅदर ते नेल्स करत असताना सुद्धा चुकीच्या पद्धतीनं केलं जातं. तिथे मास्क नसतो, म्हणजे हातात सुद्धा नसतो. तर त्याची योग्य टेक्निक कशी असेल? तर जेव्हा आपण मगाशी बोललो की जेव्हा तुम्ही मेकअप शिकता ना त्यावेळेला तुम्हाला कॉस्मेटॉलॉजी माहिती असणं फार गरजेची आहे. म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये कॉस्मेटॉलॉजीमध्ये तुमच्या केसांची निगा, तुमच्या हातापायांची नखांची निगा, तुमच्या स्किनची निगा राखणं, या सगळ्या त्या ह्याच्यामध्ये शिकवतात, त्या कॉस्मेटॉलॉजीमध्ये शिकवतात. आणि हल्ली बऱ्याच वेळेला काय होतं, तुम्ही जेव्हा नेल करायला जाता ना तेव्हा लोक खूप घासतात, जे खूप चुकीची आहे. जे एकाच साईडनी घासायला पाहिजे, खरं तर त्याची कन्सेप्ट अशी आहे. पण ते जोरजोरात घासून आणि हे करून, आपण मगाशी बोललो असं खूप जास्त वेळ करणं, खूप रेगरस करणं म्हणजे खूप चांगलं असं नाहीये.
आपण मगासपासून तेच बोलतोय, माझ्या ते तिथंच येतंय, लेस इज मोर, किंवा तुमच्या स्पेसमध्ये करा. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. अजून एक गोष्ट मला सांगायला आवडेल, की आपण मगाशी बोललो की ट्रेंडिंग मध्ये आहे म्हणून भरभरून ब्लश लावणं किंवा खूप जास्त डार्क कलरच्या लिपस्टिक्स लावणं, ह्या ज्या गोष्टी चालल्यात ना, हे सुद्धा तुम्ही जर का फेशियल अनाटॉमी नाही बघितलीत ना, तर या खूप चुकीच्या जातात. म्हणजे मध्येच मी कधीतरी एकदा इंस्टाग्रामवर स्क्रोल करताना बघितलं की खूप चबी फेसची मुलगी होती, जसं आपल्या दोघींचा आत्ता आहे, की तुमचा फेस एकदम स्लीक आहे आणि माझा चबी आहे. तर मला गरज नाहीये पूर्ण भरभरून इकडे Blush ब्लशर करायची. लावून त्याला हायलाइट करायची, कारण माझे नॅचरली हायलाइटेड आहेत. पण वेळेस तुमच्या चेहऱ्याला त्याची गरज आहे. तर हे ओळखून त्याच्यावर प्रत्येक चेहऱ्याचा अभ्यास करून त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. प्रत्येक नखांचं नॅचरल ग्रोथ, त्यांचा नॅचरल शेप हे बघून त्यांच्यावर काम करणं गरजेचं आहे, ना की ट्रेंडिंग काही चाललंय म्हणून करणं अगदी गरजेचं आहे. अगदी. आता नेल आर्टचा विषय आलेलाच आहे, की तर त्याच्यावरून ना हल्ली 15 दिवसांना आर्टिफिशियल नेल्स लावली जातात. तर ऍक्च्युअल नेल्सला त्याच्यावर परिणाम होतच असणार आहे. म्हणजे ती नेल्स काढल्यानंतर ते पूर्ण पांढरं वगैरे दिसणं. तर काय बरं त्याचे ड्रॉबॅक्स काय असू शकतात? त्याच्यानी काय होतं, नेल पेंटनी ना तुमचा नेल बेडवर ना पूर्ण एक प्रकारचं मास्क सारखं होऊन जातं आणि त्याच्यामुळे त्यांना सनलाईट अजिबात मिळत नाही. आणि शिवाय ते जे मास्किंग आहे, नेल पेंट आहे, त्याच्यात केमिकल तर आहेतच आहे, भरपूर. हो. त्याच्यामुळे नखं पिवळी पडणं किंवा क्रॅक्स जाणं नखांना किंवा त्याची ग्रोथ थांबणं, अशा गोष्टी खूप होतात. शिवाय ते आपल्याला नकळत आपण त्याच्यानीच बऱ्याचशा बायका स्वयंपाक करणं, त्याच्यानेच आपण जेवण करतो. तेच हात आपण मुलांना जेवायला भरवायला वापरतो. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे आपल्याकडे जे फक्त वरवरचं किंवा कॉस्मॅटिक्स फक्त आपण करतो ना, त्याच्याकडे आपण थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे, की हे किती गरजेचं आहे आणि गरजेचं किती आहे. फ्रिक्वेंटली आपण केलं पाहिजे. आय अंडरस्टँड की प्रेप दिसणं गरजेचं आहे, म्हणजे तुम्ही छान दिसणं गरजेचं आहे. पण नॉट नेसेसरी तुम्ही प्रत्येक 15 दिवसांनी जाऊन तुम्ही ती आर्टिफिशियल नेल लावून ते करणं गरजेचं आहे. अगदी अगदी. सेम म्हणजे जसं नेल्स आहे किंवा मेनिक्युअर पेडिक्युअरचं आहे, तसंच हेअरच्या बाबतीत पण बऱ्याचशा गोष्टी पाळल्या जात नाहीत. तर कुठल्या गोष्टी जाणीवपूर्वक टाळल्या जातात हेअर करत असताना सुद्धा? हेअर करत असताना ना हल्ली काय झालंय, ऑनलाईन शॉपिंगमुळे ना मी बघितलंय ते 1500 आणि 2000 रुपयाचे जे कोंब असतात, ज्याच्याने तुम्ही घरीच स्टायलिंग करू शकता. मला वाटतं पूर्वीच्या काही काही गोष्टी खूप चांगल्या होत्या, की स्टायलिंग घरात करता यायचं नाही. मला जर स्टायलिंग करायचं असेल तर मला सलूनलाच जायला लागायचं आणि तिथेच ब्लो ड्राय करायचं. त्यामुळे असं व्हायचं की एकतर आपण कंटाळायचो, नाहीतर आपण विचार करायचो, अरे मी दर 2 दिवसांनी एवढे पैसे नाही घालू शकत. पण त्यामुळे केस तरी वाचत होते. आता ते इक्विपमेंट्स इतकी हँडी झाली आहेत ना, की अगदी कॉलेजमधल्या मुली पण ते इलेक्ट्रिक सर्रास कोंब वापरू घेऊन शकतात. येतात आणि ते सर्रास वापरतात. तर सततच्या हीटमुळे तुमचं जे नॅचरल सिक्रेट झालेलं ऑइल असतं ना, ते सुद्धा कमी व्हायला लागतं. त्याच्यामुळे ड्रायनेस येतो. म्हणजे मी बघितलंय अनफॉर्च्युनेटली लग्नाच्या आधीच मुलींचे म्हणजे किंवा कॉलेजमधल्या मुलींचे केस सुद्धा इतक्या विदारक अवस्थेत दिसतात ना, ऑइलिंग न करणं, सततचं हीट देणं किंवा ऑनलाईन बघून वेगवेगळे प्रॉडक्ट्स वापरणं, वेगवेगळे शॅम्पू वापरत राहणं, ह्या गोष्टी किंवा सतत स्टायलिंगचे प्रॉडक्ट्स वापरणं, ह्याच्यामुळे केस खूप डॅमेज होतात. सो नॅचरल तुम्ही जेवढ्या वेळेला ते ठेवू शकत असाल आणि तुम्ही ठेवलेत, तर ते खूप चांगलं आहे. अगदी. आता ऑइलिंगचा विषय निघाला त्याच्यावरूनच एक आठवलं. बऱ्याच जणींना असं वाटतं की कंटिन्युएशन म्हणजे आठवड्यातून 2दा जरी ऑइल लावलं चेहऱ्याला, सॉरी केसांना, तर माझे केस कायमस्वरूपी ऑइलीच होतील. त्यामुळे बऱ्याच जणींनी ते लावणंच बंद केलंय किंवा ऑइल म्हणजे आपल्या केसांसाठी अजिबातच चांगलं नाही असं आहे. पण मुळात मला असं वाटतं की आठवड्यातून किमान एकदा तरी ऑइलिंग हे केलं पाहिजे. तर त्याच्यामुळे केसांवर काय परिणाम होऊ शकतो? कसं आहे, प्रत्येकाचं जशी स्किनचा टाईप आहे ना, तसं Hair केसांच्या structure. बाबतीत पण ना तुमच्या स्कॅल्पचा एक टाईप असतो. कुणाचा फ्लेकी असतो, म्हणजे खूप ड्राय असतो, ज्यांचं नॅचरली ऑइल खूपच कमी सिक्रेट होतं. कुणाकुणाचं असतं की त्यांचं ऑइल खूप लवकर सिक्रेट होतं. बेसिकली ऑइलिंगचा असा कन्सेप्ट आहे की तुम्ही ऑइल केल्यानंतर ते पूर्ण दिवस ठेवणं अपेक्षित नाहीये. ते तुम्ही मसाज करून ते 1-2 तासात धुणं अपेक्षित आहे. कारण इनफॅक्ट अच्छा. तुम्ही ते ऑइल Overnight पण ठेवू ओव्हरनाईट पण ठेवायची गरज गरज नाही. नाहीये. कारण ते तुमच्या काय म्हणतात, झोपल्यानंतर उशीला लागणं, बऱ्याच वेळा तो आभरा बदललेला नसतो आणि ऑइल जे असतं ना केसांचं, ते सगळी घाण, डर्ट, धूळ सगळं अट्रॅक्ट करतं. तर त्याच्याऐवजी जर का तुम्ही सकाळी लवकर उठून तेल लावलं
आणि जर का ते 2-2.5 तासांनी धुतलं तर तेवढं ऑइलिंग पण काफी असतं. ते पण असं नाहीये की मी शाफ्टला लावल्यानंतर माझं ओढून घेणार आहे असं पण नसतं. किमान आठवड्यातून किमान दोनदा आठवड्यातनं करणं दोनदा तुम्ही 1-2 तासासाठी ऑइल लावणं गरजेचं आहे. ऑइलमध्येही खूप प्रकार असतात. तुम्ही बेसिक खोबरेल तेल लावू शकता. गरजेचं आहे. त्याच्यात तुम्ही होम रेमेडीजच्या काही गोष्टी असतात, म्हणजे जेल कुठलं घालून जास्वंदाचं किंवा कोरफडीचं जेल घालून तुम्ही ते लावू शकता. आणि तुमच्या हेअर टाईपनुसार तुम्ही त्या गोष्टी बदलू शकता. किंवा ज्या वेळेला तुम्ही हेअर ऑइल लावणार आहे तेव्हा डबल वेळेला शॅम्पू करणं, म्हणजे ते ऑइल पूर्ण निघून जाईल, जेणेकरून बाहेर गेल्यावर त्याच्यावर परत घाण धूळ साठून राहणार नाहीये. हे करणंही तेवढंच गरजेचं आहे. बरोबर. मेकअप मधला सगळ्यात महत्वाचा एक गोष्ट म्हणजे आय मेकअप. आणि प्रत्येक मेकअप आर्टिस्ट कडून मी हे ऐकलंय की मला आय मेकअपला वेळ द्या, त्याशिवाय तुमचा लुक चांगला दिसणार नाही. तर आय मेकअप मधल्या बऱ्याच गोष्टीमध्ये काजळ असू दे, लायनर असू दे, इव्हन मस्कारा किंवा अगदी लॅशेस जरी असलं तरी आय मेकअपला फार वेळ लागतो. आणि बऱ्याच जणींकडून मी हे पाहिलेलं आहे, अनुभवलंय सुद्धा माझ्या बाबतीतही. आय मेकअपला मला हमखास माझे डोळे लाल होतात, पाणी तर येतच. मग तो सगळा मेकअप केलेला काही काही वेळेला तो तसाच टिपून त्याच्यावर काहीतरी ओव्हरलॅप करावं लागतं. तर आय मेकअप करत असताना कोणती काळजी घ्यावी आणि कोणते प्रोडक्ट्स टाळावेत? तर आय मेकअप करत असताना बेसिकली समोरचा व्यक्ती तो आय मेकअप किती हेवी पद्धतीने करून घेण्यासाठी रेडी आहे. म्हणजे काय होतं, आय मेकअपवर तुमचा बराचसा लुक अवलंबून असतो. आणि जर का तुम्ही रोज वापरत नसाल किंवा तुम्हाला अट्रॅक्शन पण नसेल त्या लॅशेसचं, तर त्या लॅशेस कॅरी करणंच तुम्हाला अवघड जातं. आणि त्या लॅश लावायला ना केमिकल हे लावायलाच लागतं. सो जर का तुम्ही तुमच्या नॅचरल ऑलरेडी, म्हणजे तुम्हाला चष्म्याच्या ऐवजी तुम्ही लेन्स घालत असाल, तर ते लेन्स घातल्यानंतर जर का डोळा खूप रब होणं किंवा खूप जोरात पकडणं याने खूप त्रास होतो. सो क्लायंटला पहिल्यांदा विचारणं की तुम्ही लेन्स घातलेले आहेत का. त्याच्यानंतर त्याच्याबरोबरचं जे लुब्रिकंट असतं ते वापरणं, आय ड्रॉप्स वापरणं हे पण तेवढंच गरजेचं आहे. आणि बऱ्याच वेळेला काय होतं, डोळे बऱ्याचशा क्लायंटला सवय असते की मध्ये थोडंसं प्रॉडक्ट लावलं की डोळे उघडून मिरर बघायचा किंवा बोलायचा. तर ते केल्याने काय होतं, ड्राय ज्या पावडर्स असतात ना त्या डोळ्यात जातात, फॉल ऑफ होतो आणि मग डोळ्यांना इरिटेशन होतं. तर ह्या गोष्टी आधीच क्लायंटला समजावून सांगणं की ही पावडर फॉर्म मधली आहे, तुम्ही जर का मध्ये डोळे उघडलेत तर ते तुमच्या डोळ्यात जाऊ शकतं. सो आपण पूर्ण क्लिअर करूया, मेकअप पूर्ण आय मेकअप संपवूया आणि मग तुम्ही बघा. बरोबर. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की तिने लेन्स घातले असतील तर मेकअप करताना डोळा खूप नाजूक पद्धतीने हाताळला पाहिजे, किंवा ब्रशचे जे स्ट्रोक्स आहेत ते खूप जोरात न देणं, ह्या गोष्टी तुम्ही करू शकता. आणि मी म्हटलं तसं ज्यांना आय मेकअप खूप कॅरी करायची सवय नाहीये तर त्यांच्यासाठी लाईट ठेवणं, आय मेकअप लाईट ठेवणं हे मेकअप आर्टिस्टचं काम आहे. कारण इथे त्या माणसाला मेकअप करायचा आहे, तुमचा मेकअप दाखवायचा नाहीये की मला आय मेकअप किती येतो आणि मी किती शॅडोज ब्लेंड करू शकते, ह्याची आपली कॉम्पिटिशन नाही चाललेली. शेवटी सुप्रिया ताईंना तो मेकअप डोळ्यावर कसा दिसणार आहे आणि त्या तो कॅरी करू शकतात की नाही हे महत्वाचं आहे. अगदी. ह्याच्यामध्ये आणखी एक टर्म आहे, बऱ्याच मुलींना मेकअप कोर्सेस किंवा ह्याच्यामध्ये करिअर करण्याची इच्छा आहे, पण त्या गोंधळलेल्या आहेत की मी कुठे जाऊ. आणि बऱ्याचशा अशाही मुली आहेत की मला अजून जेन्युन असा कोणी ऑर्गनायझर मिळालेला नाहीये. तर अशांसाठी मगाशी आपण चेकलिस्ट सांगितली, कुठल्या गोष्टी कराव्या न कराव्या असंही सांगितलं. पण तरी सुद्धा एक सेकंड ऑप्शन म्हणून आपण ऑनलाईन मेकअप शिकता येऊ शकतो का? त्याच्यात प्रॅक्टिस महत्वाची आहेच, पण ह्या गोष्टी वर्कआउट होऊ शकतील का? तर मी आवर्जून सांगेन, मला स्वतःला ऑनलाईन कुठली गोष्ट शिकणं मेकअप मधली हे फारसं काही कन्सेप्ट पटण्यासारखं नाहीये. कारण तुम्ही ते जाऊन ब्रशचे जे स्ट्रोक्स आहेत ते तुम्हाला त्या मेकअप आर्टिस्टनी हात धरून शिकवणं अपेक्षित आहे. तो ब्रश पुढे धरायचा, पुढे कधी धरायचा, तो ब्रश मागे कधी पकडायचा, तो ब्रश पुढे पकडण्याने तुम्हाला काय रिझल्ट मिळणार आहेत, तो मागे धरल्यावर तुम्हाला काय रिझल्ट मिळणार आहेत, फ्लफी ब्रशनी काय रिझल्ट मिळणार आहेत, तुमच्या ब्लशरची प्लेसमेंट काय आहे, तुमची लिपस्टिक किती ओठांच्या बाहेर काढायची किंवा आयब्रोज तुमच्या कुठपर्यंत खाली आणायच्यात. तर मला वाटतं ह्या गोष्टी समोरच शिकता येतात. ह्या ऑनलाईन शिकणं थोडंसं मला असं वाटतं की त्याला लिमिटेशन्स आहेत. त्या शिकू शकता पण त्याला खूप लिमिटेशन्स आहेत. सो तुम्ही वेळ काढून मेकअप जाता येता शिकू नका. तर तुम्हाला सिरियसली करिअर करायचं असेल तर तो खूप वेळ काढून शिका, त्याची भरपूर प्रॅक्टिस करा आणि मगच या क्षेत्रात उतरा.
अगदी. जसं मगाशी तुम्ही म्हणालात, की माझी काही तत्व आहेत आणि त्या तत्वांवर मी माझं काम करते, ही कला पुढे नेते. तर प्रत्येकाने तशी तत्व पाळली पाहिजेत असं मला वाटते ना, की ट्रेंड्सला धरून तुम्ही पुढे जा. मेकअप आर्टिस्ट ॲज अ इन्फ्लुएन्सर म्हणून पण बऱ्याच जण काम करतात. ते चुकीचं अजिबात नाहीये. पण तरी सुद्धा स्वतःच्या तत्वांवर काम करणं हे फार महत्वाचं आहे. तर तुमची अशी कशा पद्धतीची तत्व होती? जसं तुम्ही मगाशी म्हणालात, की बिफोर आफ्टर फोटोज न घेणं किंवा एडिटेड फोटोज न घेणं. याशिवाय आणखी तुमचे काही स्वतःची मतं आहेत याच्या बाबतीत? मला असं वाटतं की मेकअप ही तुमची सेकंड स्किन असली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, तुमचे जे फेशियल फीचर्स आहेत ना, ते एनहान्स झाले पाहिजेत. मेकअप म्हणजे दुसरा लेअर, किंवा असं नाही वाटलं पाहिजे की बाबा अरे ही होती का मी जिला मेकअप, अच्छा ही तीच आहे का मी काल भेटली. तर असं नको. ते त्याच्यातनं तुमच्या त्या मेकअपमध्ये तुमची पर्सनॅलिटी रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे. म्हणजे एखादी कॉर्पोरेटमध्ये काम करणारी, खूप हाय हिल्स घालणारी बोल्ड मुलगी असेल ना, तर मला तिला खूप हेवी आय मेकअप द्यायला किंवा कोल आईज द्यायला मला आवडेल, किंवा तिला डार्क लिपस्टिक, बोल्ड लिप्स करायला मला आवडेल, कारण ती ते कॅरी करू शकते. अगदी. पण मी म्हटलं तसं एखाद्या ब्राईडची आई आहे की जिला फारशी मेकअपची सवय नाहीये, तर मला येतोय किंवा आज ट्रेंड चालू आहे किंवा मला दाखवायचंय आता की मला आईज किती छान येतात, म्हणून मला तिला करायला कधी आवडणार नाही. किंवा मी एवढे चार्जेस मी सांगणार आहे, तर मग मला आता दाखवायला पाहिजे की बाबा मी तुमच्याकडनं XYZ चार्जेस घेते, तर मी एवढे प्रॉडक्ट्स वापरलेत बघा, ह्याच्यातनं मेकअप दिसतोय. तर अशी गोष्ट मला कधीच करायची नव्हती. किंवा मी म्हटलं तसं की बिफोर आफ्टर जे आहे, की बाबा तिला इकडे पिगमेंटेशन आहे, इकडे फोड आलाय, इथे तिची स्किन लाल झालीये, असं दाखवून मग मी माझं काम करून ते ग्लोरीफाय करणं हे मला कधीच पटत नाही. कारण मला असं स्वतःला वाटतं आपण सगळे खूप छान दिसतो. आपण स्वतःच्या स्किनमध्ये आपण कम्फर्टेबल व्हायला पाहिजे. आणि तिथून पुढे जाऊन म्हणजे मला असं वाटतं की हसतील मला लोक असं म्हटल्यावर, की तुम्ही इतके कम्फर्टेबल व्हायला पाहिजे की तुम्ही तुमचा घरी मेकअप करून तुमच्या लग्नाला उभं राहायला पाहिजे. अरे बापरे, हे प्रत्येक शक्यच नाहीये मुलीनी आता. आता नाहीये, पण मला म्हणजे मनापासून मला असं वाटतं की तुम्ही अशा लेवलला यायला पाहिजे की मी माझं लग्न एन्जॉय करणार आहे. अगदी अगदी. मी कशी दिसतीये, मी कशी आहे, लोक मला कसं बघतायत, मला कोण जज करणार आहे, याच्या पुढे जाऊन तुमच्या आयुष्यातला खूप आनंदाचा तो क्षण आहे. आणि तुमच्या सगळ्या नातेवाईकांबरोबरचा वेळ, त्या विधींचा वेळ जो अगदी. पाळायला हवाय, त्या विधींना जेवढा वेळ द्यायला हवाय, आलेल्या लोकांना तुम्ही जेवढं एंटरटेन करायला पाहिजे किंवा त्यांच्याबरोबर गाठीभेटी केला या पाहिजे. तेवढ्याच महत्वाच्या आहेत. तर ह्या गोष्टींसाठी तुम्ही लक्ष द्या. आणि हे तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही हे आधीचं प्रेप हो, करत असाल हो. वर्षानुवर्ष. तेव्हा मला वाटतं तुम्हाला मेकअपची गरज पडणार नाही, किंवा तुम्ही जो काही बेसिक तुम्हाला येतं त्याच्यावर तुम्ही तुमच्या लग्नाला उभे राहू अगदी. शकता. आणि फॉर्च्युनेटली मी या केसमध्ये मोडते. हो, आपण बोललो मगाशी. अजिबात मी माझ्या लग्नाच्या बाबतीतल्या कुठल्याच गोष्टी डिसाईड केल्या नव्हत्या. अगदी साडीपासून मेकअप पर्यंत. माझ्या बहिणींनी मला इन्सिस्ट केलं की नाही, तू ब्राईड आहेस आणि तू हे करायलाच पाहिजेस. त्याच्यामुळे पहिल्यांदा मला छान वाटतंय की बाबा मी हे काही केलं नाही आणि ते खूप वाव होतं. हो. त्याच्यामुळे ब्राईडला आता बऱ्यापैकी याचंच टेन्शन जास्त असतं, मेकअप कॅरी करणं, तो बरोबर. ठेवणं आणि ते तशा पद्धतीचा लुक तिला दिसणं. तर असे बरेचसे प्रश्न आहेत मंडळी मेकअपच्या बाबतीत, या करिअरच्या बाबतीत. तर खूप गप्पा मारता येऊ शकतात. तुमच्याही मनात जर असे काही प्रश्न असतील किंवा तुम्ही गोंधळलेले असाल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. कदाचित तुमच्या आलेल्या रिस्पॉन्समधून आम्हाला आणखी प्रश्न नव्यानं तयार होतील. अमृताताईंना आपण पुन्हा बोलवून घेऊ, पुन्हा याच्यावर गप्पा मारूच. पण शेवटचा जाता एक प्रश्न मला अमृताताईंना क्युरिओसिटी म्हणून विचारायचा आहे, की तुम्हाला इतकं छान नॉलेज आहे, एक्सपिरियन्स मधून तुम्हाला सगळ्या गोष्टी कळाल्यात, तर तुम्हाला असं वाटलं नाही का की माझं एखादं ऑर्गनायझर करून मी अनेकांना यातून शिकवलं पाहिजे आणि हा अवेअरनेस प्रत्येक मेकअप आर्टिस्ट पर्यंत पोहोचला पाहिजे? मला ना हा मेकअप ही गोष्ट ना मला खूप जिव्हाळ्याची आहे किंवा माझ्या खूप जवळची आहे. आणि मला असं वाटतं मी या ट्रेंड आणि प्रोफेशनल ह्याच्यात उतरले तर ते कुठेतरी ते मिस होईल माझं. आणि मला त्या ट्रेंड्स फॉलो करायला लागतील. मग मला त्याच काय म्हणतात त्याच गिरणीमध्ये मला जायला लागेल सगळ्या, की एडिटेड फोटो टाकणं, बिफोर आफ्टर फोटो टाकणं किंवा प्रॉपर मॉडेलवर फोटो मेकअप करून ते टाकणं. तर अशा गोष्टींमध्ये समहाव मला पडायची आता तरी इच्छा नाहीये. पण येस, ज्यांना पर्सनल ग्रूमिंग करायचंय किंवा ज्यांना पर्सनली मेकअप स्वतःसाठी शिकायचा आहे किंवा जेन्युइन नॉलेज घ्यायचंय, तर त्यांच्यासाठी मी छोटे क्लासेस घेते, त्यांना बेसिक नॉलेज देते आणि आय एम हॅपी विथ इट.
ग्रेट. तर मैत्रिणींनो, मला तुम्हाला रेकमेंड करायचं आहे की कधीही तुम्हाला असं वाटलं की मला मेकअप मधल्या अगदी बेसिक पासून सगळं शिकायचं आहे, वेळ जास्त नसला तरी चालेल, तुम्हाला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल, अमृताताई पुण्यात असतात, तुम्ही पुण्यात येऊन जाऊन जर केलं तर मी जास्त त्याला प्रेफर का देतेय, कारण खरंच जेन्युनली त्यांच्या कन्सेप्ट बऱ्याचशा गोष्टी आम्ही इथे बोललो नाहीये, पण स्मिताताईंचं जेव्हा शूट होतं त्यावेळेला खूप बारकाईने त्यांनी बऱ्याच गोष्टी मला उलगडवून सांगितलेल्या आहेत. या सगळ्या गप्पांमध्ये त्या प्रश्न कदाचित राहून गेले असतील, पण मी तुम्हाला रेकमेंड करेन की केव्हाही तुम्ही जर पुण्यातले असाल किंवा बाहेर कुठूनही असाल तर अमृताताईंकडून नक्की मेकअप बद्दलचं नॉलेज शक्य तितक्या पद्धतीनं घ्या. आणि जर एक करिअर म्हणून पाहत असाल तर त्या तुमच्यासाठी चांगलं गाईड म्हणून तुम्हाला उपयोगी ठरतील. तर आम्ही मगाशी म्हणाले तसं तुम्हाला काही कन्सेप्ट किंवा मेकअप बद्दलच्या आणखी काही गोष्टी विचारायच्या असतील तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. तुर्तास इथेच थांबूयात, भेटूयात पुढच्या व्हिडिओत अमलतासच्या व्यासपीठावर लवकरच. धन्यवाद. धन्यवाद.